हॅलो एव्हरीवन, तुम्ही पाहताय दही पोह्याची रेसिपी। पोहे म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बनली जाणारी रेसिपी। चला तर पाहूया याच्यासाठी लागणारं साहित्य आणि बनवूया मस्तपैकी दही पोहे। खायला खूप मस्त लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पोह्यासाठीचे साहित्य: एक कांदा, डाळ, मीठ, जिरे, मोहरी, कोथिंबीर, हळद, मिरची, भाजलेले शेंगदाणे, दही आणि पोहे। पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। चला आपण पोहे बनवण्यासाठी कांदा कापून घेऊया। तर कांदा बारीक कापून घ्यायचा। अशा प्रकारे मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे। आता घ्यायची मिरची, मीडियम साईज मध्ये कट करून घ्यायची। चला आपण सगळे साहित्य कट करून घेतलेलं आहे। आता गॅस चालू करायचा, कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल मस्त गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकूयात आपण मोहरी। मोहरी चांगली तडतडून घ्यायची। मोहरी मस्त फुलली आहे, मस्त तडतड असा आवाज येतोय। त्यामध्ये आपण टाकूयात आता जिरे। आता त्यामध्ये आपण टाकत आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। मिरची मस्त भाजून घ्यायची। मिरची मस्त भाजलेली आहे। आता आपण यामध्ये टाकूयात कांदा। कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। कांदा आता लाल झालेला आहे, पूर्ण भाजून झालेला आहे। आता यामध्ये टाकूया आपण भाजलेले, मी साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकते। आता शेंगदाणे थोडे परतून घ्यायचे। शेंगदाणे पण परतून झालेले आहेत। आता ह्यामध्ये थोडे खायचे दाणे टाकायचे, ते पण परतून घ्यायचे तेलात थोडे। आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे। यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद। आता यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ। आता यामध्ये आपण टाकूया स्वच्छ धुवून घेतलेले पोहे। मस्त ह्याला हलवून घ्यायचं, पूर्ण मसाला सगळीकडे लागला पाहिजे। पोहे आता मी सगळे मस्त फिरवून घेतलेले आहेत, मिक्स झाले ते सगळं मसाल्यांमध्ये। 2 मिनिटं याला असंच वाफवू द्यायचं। आता मी यामध्ये टाकते थोडीशी साखर आणि साखर टाकून परत एकदा सगळं फिरवून घेते व्यवस्थित, म्हणजे साखर मिक्स होईल आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते याची। पोहे तयार झालेत। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। कोथिंबीर सगळीकडे मिक्स करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। चला अशा प्रकारे पोहे तयार झालेले आहेत। आता मी हे सर्व करून घेते एका डिश मध्ये खाण्यासाठी। बघा एकदम मस्त पोहे झालेले आहेत, एकदम सुटसुटीत तयार झालेले आहेत। आता यामध्ये टाकूया आपण किसलेलं खोबरं थोडंसं, तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता। आणि यामध्ये घ्यायचं आता दही। अशा प्रकारे तयार झाले आपले दही पोहे। आपल्याला पाहिजे तेवढं दही घ्यायचं आणि सर्व करायचं।